आपणा सर्वांचं शिलूज किचनमध्ये हार्दिक स्वागत। आज आपण जी रेसिपी करणार आहोत ती आहे मँगलोरियन पद्धत, मँगलोरियन सारस्वत पद्धत। त्याचं नाव आहे रुसाची घशी आणि याच्यामध्ये आपण कोणते इन्ग्रेडियंट्स घेणार आहोत ते आता मी तुम्हाला दाखवते। हे पहा, मी इथे 5 बेडगी मिरची घेतली, थोडे धणे घेतले, 3 मेथीचे दाणे घेतले आणि थोडीशी जिरं घेतले थोडंसं। अशा प्रकारे हा मसाला घेतलाय। हा भाजून घेतलाय मी थोडासा कढईमध्ये। त्याच्यानंतर हे खोबरं घेतलंय मी, हे पण थोडंसं मी परतून घेतलंय त्याच कढईमध्ये। थोडा कांदा आहे, कढीपत्ता आहे, थोडी मी सुके प्रॉन्स घातले, त्याला आपण सुकी कोलंबी म्हणतो, सुकवलेली ती घेतली आहे। थोडे चवळी मी उकडून घेतले ते, आणि हे चवळीच्या शेंगा घेतले। ह्या थोड्या अशा कापून ह्या उकडून घेतल्यात, त्याच्यात मी मीठ आणि हळद घातली। थोडी चिंच घेणार आहोत आपण, आणि हा मसाला आता आपण एकत्र वाटणार आहोत खोबऱ्याबरोबर, आणि मग त्याच्यात मी चिंच घालणार आहे, चिंचेचं कोळ। इथे मी पातेलं घेतलं आहे पसरट, त्याच्यात मी तेल घातलं आहे, खोबरेल तेल 1-2-3 चमचे। त्याच्यात कांदा घातला आहे आणि हा परतते मी आता कांदा। कांदा थोडासाच घेतलाय मी, मोठा कांदा अर्धा घेतलाय। फोडणीसाठी त्याच्यावर आपण ही सुकी कोळंबी घालणार आहोत, थोडीशी। चवीपुरती घातली आहे मी ती थोडी भाजून घेतली मी तव्यावर, आणि त्याचं डोकं आणि शेपटी काढून घेतलेली आहे। कारण डोकं आणि शेपटी ठेवली तर कधी कधी ती आपल्या टाळूला लागायची शक्यता असते, आणि आपल्याला मग ते त्रास होतो त्या गोष्टीचा, ते अडकून बसतं। त्याची जी शेपटी असते ती शार्प असते, त्यामुळे ते टाळूला अडकून बसतं, त्रास होतो त्याचा आपल्याला। म्हणून मी ते काढून घेतले आणि मग भाजून घेतली तव्यावर। कढीपत्ता टाकलाय मी, हे सगळं मंदविस्त तव्यावर आपण करणार आहोत। या लॉंग यार्ड बीन्स म्हणतात, चवळी म्हणतो आपण त्याला, ते मी आता उकडून घेतलेले आहे, त्याला मीठ आणि हळद लावलेली होती, ते टाकते।
परतून घेऊया आपण. उकडलेली चवळी टाकते मी. ही उकडलेली चवळी जी आहे ती तुम्ही नाही टाकली तरी चालतं. जर तुम्हाला आवडत असेल तर ती टाकू शकता. ती कुकरमधून मी काढली उकडून. आता हा वाटलेला मसाला आहे. मगाशी मी मसाला दाखवला होता तुम्हाला. ओलं खोबरं थोडंसं परतून घेतलेलं आणि 4-5 बेडगी मिरची, नंतर थोडीशी चिंच घातली याच्यात मी. धणे एक 2-3 चमचे छोटेवाले. त्याच्यानंतर 2-3 काय म्हणतात ते 2-3 मेथीचे दाणे घेतलेत आणि थोडंसं जिरं घेतले. याला म्हणतात घस्सी. या मसाल्याला घस्सी म्हणतात मँगलोरमध्ये. आणि ती आपण व्हेजिटेरियन ह्याच्यात पण वापरू शकतो. म्हणजे ह्याच्यात मी सुकी कोळंबी घातली, ती न घालता नुसतं पण आपण ही वापरू शकतो. आणि आपण ही भाजी थोडीशी पातळसारखी करणार आहोत. हे जे पाणी आहे ह्याच्यात मीठ आहे म्हणून मी ह्याच्यात मीठ नाही घातलेलं. आपण नंतर चवीनुसार त्याला मीठ आणि ॲड करू शकतो. थोडीशी जाडसर अशी ही घस्सी असते. ह्याच्यात पाहिजे तर तुम्ही आणखीन मसाला किंवा थोडं तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. ह्याच्यात कधी कधी आपण उडदाची डाळ पण थोडीशी भाजून या मसाल्याबरोबर घातलं तर त्याची चव वेगळी येते. मी नाही घातलेली पण तुम्ही घालू शकता थोडी चव वेगळी करण्यासाठी. ही जी घस्सी असते ना ही फार उकळी काढायची नाही. अगदी 2 उकळींमध्ये ही भाजी झाली असं समजायचं. 2च उकळ्या काढायच्या. आता मी हिची चव पाहणार आहे. थोडीशी चाखून बघते. मस्त आलं. थोडं मीठ कमी आहे. मी मीठ घालते याच्यात. याला खोबरेल तेलाचा खूप छान स्वाद आलाय. आणि थोडंसं तिखट घालणार आहे मी. मला कमी लागतंय तिखट. किंचित तिखट घालूया. अशा प्रकारे ही बीन्स आणि चवळीचे बीन्स आणि ही चवळी अशी आपण ही भाजी केली आहे. अप्रतिम भाजी होणार आहे ही. आता मी मीठ घातलंय. चाखून बघते.
मस्त झाली. एकदम मँगलोरियन पद्धती एकदम बरोबर घातलेली आहे मी. मसाला पण छान झाला आहे. थोडीशी कोथिंबीर टाकते वरून, किंचित. हे उकडले, ही घशी तयार झालेली आहे. हे पहा, रंग बघा कसा आलाय. थोड्या वेळाने ही जाड होणार आहे. छान आले. हे भाताबरोबरही खाऊ शकता, पोळीबरोबर खाऊ शकता आणि तांदळाच्या भाकरीबरोबर ह्याची चव फार सुंदर येते. तांदळाच्या भाकरीबरोबर पण छान लागते ही गच्ची. आता हे जे आहे ह्याच्यात तुम्ही कोळंबी नाही घातली तर ही पूर्णपणे व्हेजिटेरियन होऊ शकेल. पूर्णपणे ह्याच्यात तुम्ही बटाटा पण ॲड करू शकता उकडून. आणि अशा प्रकारे ही मँगलोरियन पद्धत आज आपण सारस्वत पद्धत पाहिलेली आहे. मला असं वाटतं की तुम्हाला हे खूप आवडेल. जरूर तुम्ही हे करून पहा. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू फॉर वॉचिंग.